नमस्कार, मी क्रांती आहेरे. आज तुम्हाला हे बघा कैरी घेतलेली आहेत. आज आपण उन्हाळा आहे, उन्हाळ्यात कैऱ्या येतात. तर आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आज हे करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारची तर ही छान अशी एक कैरी घेतलेली आहे. कैरीमधून कापून घेणार आहोत आपण. त्याची साल काढून घेणार आहोत. आज आपण कैरीची आमटी करणार आहोत. आज तुम्हाला मी दाखवणार आहे ही. तर मी थोडीच करणार आहे. त्याच्यामुळे मी अर्धी कैरी घेतलेली आहे, अर्धी बाजूला ठेवलेली आहे. आणि हिच्या वरचं जे साल आहे ते आपण असं याच्या साह्याने आपण इथे त्याचं पूर्ण साल काढून घेणार आहोत. कैरीचं साल काढून घेणार आहोत. कारण कैरीचं जे साल असतं ते थोडंसं जाडसर असतं. तर ही थोडी आंबट गोड कैरी आहे, कलमी कैरी आहे. सध्या ह्या बाजारामध्ये येऊन राहिल्या त्याच्यामुळे आपण आणि ही कैरीचे असे बारीक बारीक छान असे तुकडे करून घेणार आहोत आपण. आणि त्याच्यातली बघा ही कोय बाजूला काढून घेणार आहोत आणि असे छान छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी सध्या कैरीचे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे चटणी टाकली आहे, कोशिंबीर टाकलेली आहे आणि खूप छान छान असे व्हिडिओ टाकते आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण खूप ही आंबट गोड कैरी उष्णता कमी करण्यासाठी आपण कैरीचा वापर केला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहे कैरीचे छान असे छोटेसे. आणि बाकीचं आपल्याला आता पुढचं साहित्य लागणार आहे. तर आपण ह्या कैरीचा आज आपण आमटी करणार आहोत. कैरीची आमटी अशी छान अशी चविष्ट लागणार आहे. आणि तुम्हाला आंबट गोड करायची असेल तर आंबट गोडसुद्धा करू शकता. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आपण थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे जो आहे इथे हे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते छान असं लालसर भाजून घेणार आहोत. तर आपण हे खोबरं असं लालसर भाजल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे खोबरं असं लालसर भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदासुद्धा आपण अशाच पद्धतीने बघा असाच तो कांदासुद्धा आपण इथे थोडा भाजून घेणार आहोत. आणि मी हे वाटण थोडं जास्तच करून ठेवत असते, कारण काही आमटे करावे लागतात त्याच्यामुळे हे वाटण तयार करून ठेवत असते. त्याच्यामुळे हे मला अर्ध्याच आंब्याची आपल्याला इथे आमटी करायची आहे छान अशी. तर हे वाटण तयार झालेलं आहे आपलं. त्याचं कांदे छान असे लाल बुंद शेकून झालेले आहेत. आणि आपण आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात कांदे टाकलेले आहेत, खोबरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर लसूण टाकला, कोथिंबीर टाकली, आलं टाकलं आणि हे वाटण करून घेणार आहोत आपण आता मिक्सरमधून. हे छान असं वाटण हे बघा अशा पद्धतीने इथे वाटण तयार झालेलं आहे. तर आपलं वाटण झाल्यानंतर आपण आता इथे कढई घेतलेली आहे. कढईत थोडं तेल टाकलं आहे. मी तेल थोडंसं कमीच वापरत असते, त्याच्यामुळे इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. मला थोडी 1-2 जणांपुरती ही आमटी करायची होती कैरीची. तर हे वाटण आपण इथे टाकून घेतलेलं आहे. मी अर्धंच वाटण टाकलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं ते असं छान असं परतून घेतलेलं आहे. तर त्याच्यात जिरंसुद्धा टाकलेलं आहे, पण ते दाखवायचं तुम्हाला राहून गेलेलं आहे. तर जिरंची फोडणी दिलेली होती आपण आणि ते लक्षात राहिलं नाही मला तुम्हाला दाखवायचं, ते स्किप झालं आहे. तर इथे आपण घरचेच मसाले टाकलेले आहे. इथे बघा इथे लाल मसाला टाकलेला आहे, काळा मसाला टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा टाकला आहे, हळद टाकलेली. आणि आपण इथे घरचेच मसाले वापरणार आहोत. तेल कमी वापरलेलं आहे, कारण मी खूप तेलकट खात नसल्यामुळे तेलाचा वापर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल वापरू शकता. तुम्हाला चमचमीत जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने मी थोडंच याची आपण इथे हे करणार आहोत. असं छान असं हे परतून घेणार आहोत. छान असा आपला मसाला परतून झाल्यानंतर आपण इथे जे आहे तर कैरीचे तुकडे जे आहेत ते थोडे मसाल्यामध्ये आपण इथे परतून घेतलेले आहेत. आणि एका बाजूला गरम करायला कोमट करायला पाणी ठेवलेलं आहे मी. आणि ते आपण इथे थोडंसं याच्यात
थोडंसं ग्लासमध्ये काढून घेतलं आणि कोमट पाणी टाकलेलं आहे आणि मसाले थोडेसे असे भाजून घेतलेले आहेत. मग नंतर मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता तुम्हाला जर आंबट गोड जर लागत असेल तर त्याच्यात तुम्ही थोडंसं आपल्याला गूळ पण टाकू शकतात, आंबट गोड अशी आमटी करू शकतात. तर इथे आपण जे आंबे आहेत, जी कैरी कापलेली आहे ती पटकन शिजते, अशी खूप पटकन शिजते आणि ती आपण अशी पळीत घेऊन बघितली की ती शिजली की नाही. आता छान अशी भाजी तयार झालेली आहेत आणि आपण इथे हे बघा अशी छान अशी वाटीत काढून घेतलेली आहे आपण ही कैरीची आमटी आणि त्या भातासोबत खाणार आहोत आपण. अप्रतिम लागते. आपण जर व्हाईट भात केला असेल, पांढरा भात केला असेल, त्याच्याबरोबर जर इतकी सुंदर लागते ही आंबट गोड आणि छान अशी चविष्ट ही आपल्याला कैरीची आमटी तयार झालेली आहे. अगदी छान अशी आहे बघा. खूपच अप्रतिम लागते. अगदी चवीला एकदम छान लागते आणि आमटी भात असं आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.